नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकोला व्हेटरनरी कॉलेजचे ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलेले होते 80 जागासाठीच्या जागा भरल्या जाणार आहेत त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते, पण त्यांनी ऑफलाईन ॲडमिशन प्रक्रिया आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेले. याकरता फर्स्ट राऊंड हा रिजन कोटा म्हणजे विदर्भातल्या विद्यार्थ्यांकरता हा 8 एप्रिल 2025ला सकाळी 11च्या आत व्हेटरनरी कॉलेज नागपूर या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. फर्स्ट राऊंड करता सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट 2 कॉपीमध्ये झेरॉक्स अटेस्टेड आणि स्वतः विद्यार्थी आणि त्याचा पॅरेंट्स त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. तसंच जे स्टेट कोट्यासाठी अप्लाय केलेले विद्यार्थी आहेत त्यांनी 9 एप्रिलला 11 वाजायच्या आत तिथं नागपूर व्हेटरनरी कॉलेजला पोहोचायचं आहे. फर्स्ट राऊंडला जे विद्यार्थी जॉईन होतील आणि ज्या रिक्त जागा राहतील त्यांच्याकरता परत ऑफलाईनच सेकंड राऊंड पण ठेवलेला आहे नागपूरला, आणि तो 12 एप्रिलला रिजन कोट्याकरता आहे आणि स्टेट कोट्याकरता 13 एप्रिलला ठेवलेला आहे. आणि ह्या दोन्ही राऊंडनंतर जर जागा रिक्तच राहिल्या, विद्यार्थी प्रेझेंट नाही झाले किंवा डॉक्युमेंटमध्ये वगळल्या गेलेत, अशा विद्यार्थ्यांचा हा राऊंड कंबाईन स्टेट कोटा आणि रिजन कोटाचा 16 एप्रिल 2025ला एकत्र राऊंड हा परत नागपूर व्हेटरनरी कॉलेजलाच ठेवलेला आहे. तर हे तिन्ही राऊंड प्रत्यक्ष ठेवलेले आहेत आणि ते ऑनलाईन नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथं जावं लागणारे डॉक्युमेंट आणि झेरॉक्सच्या प्रती घेऊन ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं होतं यादीत नाव आहे आणि त्या यादीत रिमार्कमध्ये आपलं पुढं काय आलं नाही अशा विद्यार्थ्यांनी. त्याचबरोबर ज्यांचे BSc नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशांची 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला परीक्षा आहे, त्याचे हॉल तिकीट आलेले आहे. PCB ग्रुपकरता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांचं 9 एप्रिल ते 17 एप्रिलच्या दरम्यान परीक्षा आहे ऑनलाईन, आणि 10 एप्रिल आणि 14 एप्रिलला सुट्टी राहणार आहे. त्याचबरोबर PCM ग्रुपकरता MSCETची ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांची 19 एप्रिल ते 27 एप्रिलच्या दरम्यान परीक्षा आहे आणि 24 एप्रिलला सुट्टी आहे. हे MST CET परीक्षेचे रजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग PCB ग्रुप आणि PCM ग्रुप म्हणजे इंजिनिअरिंग ग्रुप आणि बायोलॉजीचा ग्रुपला ॲग्री बीफॉर्म आणि फार्मा डी करता आहे आणि PCM ग्रुपला फक्त इंजिनिअरिंग करत आहे महाराष्ट्रातल्या. तर ह्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, मात्र व्हेटरनरीला तुम्हाला जे राऊंड आहे ते मागीलच्या वर्षीचे मार्क ऑफलाईन आहे, याची नोंद घ्यावी. जे बी अपडेट असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगत राहू, तर नक्कीच या सर्व संधीचा फायदा घ्यावा. धन्यवाद.